सुरू हां पाटील, राज्य सरकार तुमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. आत्ता काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्यातील संदर्भातले निकष ठरवून दिलेले आहेत, त्यानुसार नोटिफिकेशन काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा. नाही, उपोषण असं कसं स्थगित होईल? असं कसं स्थगित होईल उपोषण? त्यांनी जाहीरपणानं मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना जाहीरपणानं इथं प्रत्यक्ष त्यांचे कोणी लोक पाठवून प्रत्यक्ष सांगावं की किती दिवसात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायलेत, का लगेच करायलेत. हे दोन प्रकार आहेत. किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत. गुन्हे किती दिवसात मागं घ्यायलेत, कोणचे घ्यायलेत. हैदराबादचं गॅजेट लगेच घ्यायला लागलेत का किती दिवसात घ्यायला लागले. मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी आधाराची गरज होती. 57 लाख नोंदी मिळालेल्या, ते किती दिवसात करणार. म्हणजे ज्या काय ठरलेल्या विषय आहेत ते किती दिवसात करायला, हे प्रत्यक्ष तर कळालं पाहिजे. आम्ही पहिल्यापासूनच सांगतो ना, आज थोडं सांगतो. माझ्या समाजाचा राजकारण अजेंडाच नाही आमचा. आमचे लेकरं आम्हाला मोठे करायचे, त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी हे आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे, मी पहिल्या दिवसापासून तेच बोलतो, त्या व्याख्येप्रमाणे ती असावी. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होताना आम्ही ज्या दिवशी वाशीमध्ये अधिसूचना काढली त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणेच, त्या अगोदरही तेच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं ती असावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय म्हणणं आहे, आमचं काय हट्ट नाही. ते सांगावं स्पष्टपणाने येऊन, उपोषण होईल ना स्थगित, पण ते सांगितल्याशिवाय कसं, किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत, हे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात. आम्ही तर तेच मागतोय द्या म्हणून, बाकी काय म्हणणं आहे आमचं. सगळी सोयरींच्या संदर्भात जो एक